बोल आत्या. हॅलो विक्रांत, निघालायस का? हो का, काही अर्जंट आहे का? हो खूप अर्जंट आहे. तू आत्ताच्या आत्ता इथे ये. का, काय झालं? तू निघ आधी. मानसी येते इथे. हो ओके. ओ हाय मानसी. हॅलो. बऱ्याच दिवसात तू इथली कॉफी घेतलेली नाहीयेस. काय सांगू? सांगू ना कॉफी? नाही आत्या नको. कॉफी नको. मी कॉफी बंद केली आहे. आणि ही साडी ही आता लग्नच होणार नाहीये तर साडी कधी नेसणार? म्हणजे दिल्लीचं नक्की केलंस तर? हो आत्या. अजूनही विचार कर. तिकडे एकटीने मॅनेज करण्यापेक्षा इथेच केलं असतं. आणि कोर्स तसा कठीण आहे, कष्टाचा आहे. हो आत्या, पण तूच सांगितला. दिल्लीला जायचं फायनल केलं हिने. मी म्हटलं तिला की इथे केलंस तर तुलाही सोपं पडेल. आणि कसं एंट्रन्सला तुला मार्क्सही चांगले पडलेले आहेत, त्यामुळे तुझ्या मेरिटवर तुला इथे ऍडमिशन मिळू शकेल. वाटल्यास आपणही थोडासा प्रयत्न करू. नाही आत्या, आता ठरलंय माझं. मला नाही राहायचं इथे. मुंबईत राहून शिकायची माझी इच्छा नाही. बघ रे विक्रांत, तूच सांगत हिला काहीतरी. इथे राहून शिकण्याचे खूप फायदे आहेत मानसी. आत्या, मला निघायला हवं. आत्या, आज काउन्सिलिंगचं 3rd सेशन आहे माझं. मला निघायला हवं. बघ, आणि हा, तुमचा जो विषय चालला होता त्याबद्दल मला एकच सांगायचं. मानसीने कुठेही जायचं नाही. तिने इथेच राहायचं. येतो. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा, आले
आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.